श्री स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना. चला तर जोपर्यंत आता या शाळेला सुट्ट्या आहेत तोपर्यंत रोज नवीन नवीन काहीतरी खावंसं वाटतं आहे मुलांना. त्यांच्यासाठी आज आपण छानसे ब्रेड वडे बनवूया. चला तर मी कशा पद्धतीचे बनवते ते मी तुम्हाला दाखवते. चला बघूया. इथे मी मोठ्या साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत. असे मस्त त्याला छान उकडून घेऊन मॅश केलेले आहेत. आणि आता इथे मी 2 छोट्या साईजचे कांदे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी, जिरे पावडर याच्यात मी टाकलेले आहेत. आता बटाट्यामध्ये थोडा कांदा कमीच टाकला आहे मी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जास्त कमी. आता मी कसं करते ते तुम्हाला दाखवते मी. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि शेवट मी कस्तुरी मेथी टाकते. आता याच्यामध्ये आपण मीठ शेवट टाकणार आहे बटाट्याच्या नंतर, सगळं परतल्यावर. आधी नाही टाकणार आहे. आणि ह्या पाण्यामुळं काय होतं, बटाटा थोडं पतलं राहतं म्हणजे ब्रेडला छान चिटकून बसतं, असं बाहेर वगैरे येत नाही आणि वडे पण मग छान होतात. अशा पद्धतीचं बटाटा केल्याच्या नंतर, बटाट्याची चटणी अशा पद्धतीची केल्यावर. आता बघा एक एक होतं आहे. आता आज ब्रेड वडे सगळ्यांना खावटले. आता बाहेर बेकरीतून आणण्यापेक्षा घरीच केलेले पुरतं की नाही बरं. आता बाहेर तर 15 रुपयाला एक झाला आहे बेकरीमध्ये. त्याच्यामुळं आपलं आता घरीच करायचं. आपल्याला बी माहिती होती आणि आपण करतोच बी घरी. तर इथे मी काही नाही, याच्यात मीठच टाकलेलं आहे फक्त आणि हळद टाकलेले. तिखट तुम्ही टाकू शकता, असं काही नाही. पण मी आता भाजी तिखट केली, बटाट्याची चटणी हे बी तिखट नाही केलं. त्याच्यामुळं मी आता हे साध्या पद्धतीचंच बनवते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता कसं बी. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते बनवायची, नाही का. मी असं बनवते, तुम्ही कसं बनवता ते पण मला एखाद्या वेळेस दाखवा. त्याच्याबरोबर आम्हाला चटणी आवडती आहे, तर मी इथं लवंगी मिरची घेतलेल्या आहेत 5-6 आणि शेंगदाणे, याचे दोन्ही मिळून मी चटणी बनवणार आहे. आता तेल टाकलेलं आहे. आता तेलाची बघा कशी गंमत झाली. मध्ये तर किती दिवस गॅसच भेटत नव्हता. आता गॅसचं कुठं मोठं मिटलं